मुंबईतील आंदोलनामध्ये तरुणीसोबत गैरवर्तन झालेले शिवाजी पार्क मधील एक संतापजनक व्हिडिओ समोर आलेला आहे। तरुणीशी गैरवर्तन करणारा हा व्यक्ती कोण आहे असा सवाल रोहित पवारांनी व्हिडिओ पोस्ट करत विचारलाय। कोण आहे हा नराधम? जर पोलीस असेल तर निलंबित नाही तर बडतर्फ करा, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा अशी मागणी रोहित पवारांनी केलेली आहे। महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे असंही रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची आणि मोर्चाची धग ही राज्यभरामध्ये पाहायला मिळालेली आहे। दिल्लीसह महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी तरुणींनी विविध पक्षांनी आंदोलनं केली, मोर्चे काढल्याचंही पाहायला मिळालं। या आंदोलनावेळी घडलेल्या अनेक घटनांचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत। यामध्ये पोलीस तरुणांना धमक्या देताना, त्याचबरोबर मुली, तरुणी, महिला यांच्यासोबतच अश्लील वर्तन करताना, नको तसं खेचून मारहाण करताना आणि बॅड टच करताना देखील व्हिडिओ समोर आलेले आहेत। दिल्ली आणि मुंबईतून असे अनेक व्हिडिओ समोर आलेत। अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह काही नेत्यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। या व्हिडिओमध्ये एक पोलीस तरुणीला विचित्र प्रकारे पकडून खेचताना दिसतोय। या व्हिडिओसोबतच रोहित पवारांनी संतापजनक पोस्ट देखील लिहिलेली आहे। मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पकडतानाचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। तर रोहित पवारांच्या या पोस्ट नंतर नवनाथ बन यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। रोहित पवारांनी व्हिडिओ नीट पाहावा असं बन म्हणालेले आहेत। पोलिसांनी निळ्या शर्टातील आंदोलकाला पकडलेलं होतं, त्या दरम्यान ती महिला तिकडे आली, चौकशी झाली पाहिजे, मात्र बदनामी नको असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। रोहित दादा, डोळे उघडे ठेवून एकदा व्हिडिओ नीट बघा। त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून स्पष्ट दिसतंय की ते पोलीस अधिकारी निळ्या शर्टातल्या आंदोलकांना पकडण्यासाठी धावत होते आणि त्यांनी त्या आंदोलकांना पकडलं देखील आहे। त्या आंदोलकांना पकडल्यानंतर ती एक महिला त्या दोघांच्या मध्ये येते। त्यावेळेला आपण व्हिडिओ रेकॉर्ड केलाय, तो व्हिडिओ शूट झालेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही त्या पोलिसाचा हेतू चुकीचा आहे असं वाटत नाही। तरी देखील या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, परंतु अशा पद्धतीनं मुंबई पोलिसांना बदनाम करणं, महाराष्ट्र पोलिसांना आपल्या राजकीय अजेंड्यासाठी बदनाम करणं हे चुकीचं आहे।